नमस्कार, आपण पाहताय टीव्ही 9 मराठी. मी प्रज्ञा आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी आहे संभाजीनगर मधून. इथे महायुती आणि मवियाचे कार्यकर्ते आमने सामने आलेत. राहुल गांधींविरोधात महायुतीचं आंदोलन सुरू आहे. तर घोसाळकर गोळीबार प्रकरणावरून मवियाचं आंदोलन सुरू आहे. यावेळेला महायुती आणि मवियाचे कार्यकर्ते आमने सामने आले. ही थेट संभाजीनगर मध्ये आपण दृश्य पाहतोय. संभाजीनगरमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी असे कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत. सगळ्या कार्यकर्त्यांना ओढून बाहेर काढण्याचे प्रयत्न जे आहेत ते सुरू आहेत. काय सांगाल तुम्ही? आमने सामने आले या कार्यकर्त्यांना मारण्याचा सुद्धा प्रयत्न भाजपकडून या ठिकाणी सुरू असल्यास पाहायला मिळतंय. पाठीमागे खेचण्यात आलेला आहे. की काही कार्यकर्त्यांना पोलिसांकडून गाडीमध्ये सुद्धा कोंबण्याचा या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे. काही कार्यकर्ते इथं ताब्यात घेतले जात आहेत. ताब्यात घेण्याचा प्रयत्न आहे. एक मोठा राडा जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय. महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टी या दोघांमधला हा एक तीव्र राडा जो आहे तो पाहायला मिळतोय. या ठिकाणी कार्यकर्त्यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात येत आहे. गाडीमध्ये हे सगळे कार्यकर्ते जे आहे ते कोंबण्यात आलेले आहेत. पाठीमागे पुन्हा आपण बघू शकता की अजूनही या ठिकाणी हा सगळा राडा जो आहे तो सुरू असल्याचा आपल्याला पाहायला मिळतंय. भारतीय जनता पार्टी आणि हे शिवसेनेचे कार्यकर्ते अजूनही आमने सामने आहेत आणि त्यांना रोखण्याचे पोलिसांचे आटोकाट प्रयत्न सुरू असल्याचं सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. काय सांगाल आमने सामने? यामध्ये पोलीस प्रशासनाची दडपशाही आणि कायदा व सुव्यवस्थेचा जो विषय तो कायदा फक्त सामान्य जनतेसाठी आहे आणि सुव्यवस्था ही फक्त गुन्हेगारांसाठी या राज्यात आहे. त्यामुळे आम्ही या सरकारचा जाहीर निषेध करतो. इथे या महिन्यातच पाहिलं असेल तर वकील सुद्धा सुरक्षित नाहीये. इथे आमदाराला सुद्धा मुख्यमंत्र्यामुळे गोळीबार करावा लागतो. हे सर्व प्रकार पाहिले तर राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा कुठेच नाहीये आणि याचा निषेध म्हणून महाविकास आघाडी आम्ही याचा जाहीर निषेध करत आहोत. जाहीर निषेध पुन्हा एकदा करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी हे दोन्ही गट जे आहे ते आमने सामने असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. पोलीस सुद्धा हतबल झालेले आहेत. पोलिसांना सुद्धा हा जमाव बाजूला करता येत नाहीये. पोलिसांचं अपयश या ठिकाणी शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे आणि दोन्ही गट आमने सामने असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. पोलिसांकडून खरं तर एकाच गटाला ताब्यात घेतलं जात आहे अशा स्वरूपाचे आरोप जे आहे ते या ठिकाणी केले जात असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय. हे भाजपचे कार्यकर्ते आहेत इकडल्या बाजूला, त्यांनी सुद्धा रस्त्यावरती ठाण मांडलेलं आहे आणि त्यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. तर इकडल्या बाजूला शिवसेनेचे कार्यकर्ते हे अगदी जवळ आलेले आहेत, अगदी आमने सामने आलेले आहेत आणि दोघांच्या मध्ये या ठिकाणी पोलीस आहेत. पोलिसांकडून यांना रोखण्याचे थांबवण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि आपण जर पुन्हा एकदा बघितलं तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना बोलणार आहोत. त्यांचं आंदोलन होतं, तुम्ही त्यांच्या विरोधात घोषणा देतो? घोषणा देणार, कारण ज्या पद्धतीने राहुल गांधींनी वक्तव्य केलं हे राहुल गांधीला न शोधणारा व्यक्ती, देशाच्या पंतप्रधानांबद्दल त्यांच्या त्यांनी वक्तव्य केलं ते वक्तव्य अगदी निंदनीय आहे. आम्ही त्याचा निषेध करतो आणि त्यांनीच वक्तव्य केलं आणि तेच आंदोलन करतो. त्याच्या विरोधात बोलतोय, आम्ही पप्पूच्या विरोधात बोलतोय. आम्हाला कोणाच्या विरोधात बोलायचं नाही. त्याने ओबीसी बद्दल वक्तव्य केलं त्याच्या विरोधात आम्ही बोलतो. अशा पद्धतीने या दोन्ही गटाकडून घोषणा सुरू आहेत आणि पोलिसांकडून या दोघांचंही आंदोलनाला या ठिकाणी थांबवण्याचे आणि परिस्थिती निवडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अजूनही दोन्ही बाजूचे गट जे आहे ते आमने सामने असल्याचं पाहायला मिळतंय. आघाडी आणि महायुतीचे सगळे कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत आणि एकमेकांवरती शेरेबाजी सुद्धा तेवढी जोरदार होताना आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य आणि दुसरीकडे आताची घडलेली कालची घोसाळकरांसंदर्भातली घटना आणि या सगळ्या घटनांवरती हे दोन्हीकडनं आक्रमक झालेले कार्यकर्ते आपण पाहतो आहोत. सरकारचा विरोध एक प्रकारे दर्शवण्यासाठी महाविकास आघाडीचे सगळे कार्यकर्ते हे आक्रमक झालेले पुन्हा एकदा बघू शकताय की भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक आहेत आणि इकडल्या बाजूला शिवसेना महाआघाडीचे सुद्धा कार्यकर्ते आक्रमक असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत. पोलीस संख्याबळ जे आहे ते कमी पडत आहे. त्यामुळे हे सगळे जे लोक आहेत ते अंगावरती येत असताना सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि एकमेकांच्या समोरासमोर जोरदार घोषणाबाजी जी आहे ती इथं सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा आपण काही कार्यकर्त्यांशी बोलणार आहोत. भाजपवाले तुम्हाला तुमचं आंदोलन करण्यासाठी अडवत आहेत?
हो, हे आता जसं काही राज्यामध्ये आपण सगळे बघतो ते की जी भाजपची सरकार आली आहे, जी हुकुमशाही सरकार आहे, जी म्हणजे आता आमचा पूर्वनियोजित कार्यक्रम होता हा घोसाळकरांवर जो गोळीबार झाला त्याच्या निषेधार्थच आम्ही ते करतोय, परंतु आमचं निवेदन आहे आंदोलन इथे दाबण्याचा प्रयत्न भाजपकडून होतोय. आंदोलन दडपण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू असं सांगतात आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याचे प्रयत्न या ठिकाणी पोलिसांकडून सुरू असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात पुन्हा एकदा महाविकास आघाडी वर्सेस महायुती असा राडा झालेला आहे आणि हा जो राडा आहे तो अजूनही सुरू असल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे. काय सांगाल तुम्ही, काय सांगाल? हा सगळा राडा सुरू आहे, काय भूमिका आहे? यांनी पोलीसवाल्यांनी यांना परवानगी दिली नव्हती. आमची परवानगी घेतलेली आहे, आम्ही परवानगीशीर कार्य करतो. यांनी विदाऊट परवानगी कार्यक्रम घेतला. आम्ही मोदी साहेबांच्या समर्थनात आमचं आंदोलन होतं. यांनी जाती येऊन उद्धव ठाकरे ह्या गटाने आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. अशा पद्धतीने हे भाजपच्या कार्यकर्त्यांचा दावा आहे की महाविकास आघाडीच्या या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिली नव्हती, परवानगी नसतानाही ते आले त्यामुळे आम्ही हा विरोध करतोय अशा स्वरूपाची भूमिका जी आहे ती या ठिकाणी सांगतायत. अजूनही हे दोन्ही गट आमने सामने थांबून असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि हा राडा जो आहे तो सुरूच आहे. अजूनही या ठिकाणी शिवसेनेचे कार्यकर्ते जे आहे ते आमने सामने असल्याचं सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतोय. धर महाराज, काय सांगाल तुम्ही? पोलिसांकडून तुम्हाला थांबवण्याचे रोखण्याचे संभाजीनगरमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये नेहमीच आम्ही जेव्हा आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरतो, एकनाथ शिंदे यांची गँग व भाजपचा पक्ष जेव्हा आमच्या समोर येतो त्यावेळेस आम्हाला पोलिसांकडून नेहमीच अडवणूक आमची केली जाते. म्हणजे या महाराष्ट्रामध्ये सरकार विरुद्ध आंदोलन करायचं का नाही, सरकार विरुद्ध काही बोलायचं का नाही, तर या दडपशाहीची इथं सुरुवात झालेली आहे आणि इथं सगळे आमच्याच लोकांना इथं लोक घेऊन चालले. ही पोलिसांची दडपशाही सरकारच्या वतीने चालू आहे. नक्की पोलिसांच्या दडपशाहीचा आरोप केला जातोय आणि ह्या सगळ्या कार्यकर्त्यांना सध्या पोलिसांकडून ताब्यात घेण्याचा प्रयत्न आहे आणि भाजपचे कार्यकर्ते सुद्धा आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांच्या सातत्याने मोदीच्या घोषणा सुरू आहेत आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याचे प्रयत्न जे आहे ते या ठिकाणी पोलिसांकडून सातत्याने सुरू असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं आहे. महाविकास आघाडी आणि महायुती यांचं हे जे आंदोलन आहे ते सुरू आहे. काय भूमिका? काल जे प्रकरण झालेलं आहे त्यामध्ये मेन आरोपी कोण आहे यावर लवकरात लवकर कारवाई करावी अशी आमची इच्छा आहे. यासाठी आम्ही आंदोलन करताय. गेले कित्येक एका महिन्यामध्ये बरेच गोळीबार झालेले आहेत, बरेचजणांचे प्राण गेलेले आहेत. तर हे पुन्हा एकदा बघू शकता आपण की शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी पोलिसांकडून ताब्यात घेणं सुरू आहे आणि रस्ता सुद्धा या ठिकाणी रोखला गेलेला आहे. गेल्या 15 ते 20 मिनिटापासून या ठिकाणी हा रस्ता थांबला गेलेला आहे आणि पोलिसांनी खरं तर या ठिकाणी तयारी केलेली नव्हती. त्यांच्याकडे या सगळ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यासाठी पुरेसं मनुष्यबळही नाही आणि त्याचबरोबर गाड्या सुद्धा या ठिकाणी उपलब्ध असल्याचे आपल्याला पाहायला मिळत नाहीत. त्यामुळे या ठिकाणी हा सगळा जो आहे तो राडा पाहायला मिळतो आहे. हा संभाजीनगर शहरातला सर्वात मोठा चौक आहे, क्रांती चौक आहे आणि क्रांती चौकातच गेल्या 15 ते 20 मिनिटापासून ट्रॅफिक जाम आहे. दोन्ही गट रस्त्यावरती आलेले आहेत आणि या ठिकाणी हा एक भीषण राडा जो आहे तो पाहायला मिळतो आहे. पोलीस एक एक करून काही कार्यकर्त्यांना या ठिकाणी ताब्यात घ्यायला लागलेले आहेत आणि ताब्यात घेऊन त्यांना खरं तर क्रांती चौक पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात येत आहे. क्रांती चौक पोलीस स्टेशन अंतर्गत हा चौक येतो आणि याच ठिकाणी हे एक मोठं आंदोलन जे आहे ते सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. या भाजपच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी सुरू झाल्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकता की शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणाहून पोलिसांनी काढण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत. तुम्हाला या ठिकाणाहून हलवण्यात आलंय, पोलिसांकडून बाजूला करतात. हे सगळं पोलीसवाले सुद्धा सरकारचं काम करतायत. हे सगळं सरकार देशद्रोही सरकार झालंय. आज पूर्ण महाराष्ट्राचं बिहार करून ठेवलं यांनी. तुम्हाला परवानगी नव्हती आंदोलनाला? महाराष्ट्राचे गुन्हे घडतायत त्यांना सुद्धा परवानगी नाहीये, पण जे गुन्हे घडतायत आम्हाला कोणत्या परवानगीची गरज नाहीये. तर अशा पद्धतीने हे एक आंदोलन झालेलं आहे. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला सुद्धा आता पाठीमागे काढण्यात आलेलं आहे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना सुद्धा या ठिकाणावरून वेगळं करण्यात आलेलं आहे आणि गेल्या 15 ते 20 मिनिटापासून सुरू असलेला राडा सध्या थांबलाय असं म्हणावं लागेल. मात्र या ठिकाणी दोन्ही गटांमध्ये एक भीषण राडा जो आहे तो सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. भाजपच्या या कार्यकर्त्यांची अजूनही घोषणाबाजी सुरू आहे तर पाठीमागच्या बाजूला शिवसेनेचे काही प्रमुख पदाधिकारी पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत आणि उरलेल्या कार्यकर्त्यांकडून त्या ठिकाणी अद्यापही घोषणाबाजी सुरू आहे. समोरच्या बाजूने हे सगळे कार्यकर्ते फलक झळकवत पुढे निघाले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि भाजपचे कार्यकर्ते मात्र तुमच्याकडनं सगळे अपडेट घेणार आहोत. क्रांती चौकातली वाहतूक तरी आता सुरळीत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र कार्यकर्त्यांना पांगवण्याचं काम आता सध्या पोलीस जोरकसपणे करतायत.